नमस्कार. नमस्कार, मी अजिंक्य आपळे. अप्पा केतकर. हो, मीच अप्पा केतकर. या ना, या या. या. बसा ना, बसा बसा. हो. बसा. घर सापडायला काही फार त्रास नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही. अप्पा केतकर हे नाव सांगितलं तरी लोक घरापर्यंत आणून सोडतात. आणि तुम्ही मला आहो जाऊ नका ना करू. तुम्ही वयानं मोठे आहात माझ्यापेक्षा. हो, तुमची ओळख करून देतो. हा माझा मोठा मुलगा प्रसन्न. नमस्कार. नमस्कार. आणि हा धाकटा मुलगा शैलेश. नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा नातू चिन्मयानंद. नमस्कार. पूर्णांनाच्या अप्पा केतकरांच्या घरी या निमित्तानं जायचं योग येईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. अप्पा, मी लहान होतो ना तेव्हा माझी आई मला डब्यात नेहमी तुमच्या दुकानातला खाऊ द्यायची. वा. म्हणजे तुमच्या दुकानातला खाऊ खाऊनच मी मोठा झालोय असं म्हणायलाही हरकत नाही. बरं का शैलेश, प्रसन्न, अजिंक्यचे वडील फार मोठे व्यावसायिक आहेत बरं का. आणि तोच व्यवसाय आता पुढे हा अजिंक्य चालवतोय. हो का? छान. सौभाग्यवती, अहो सईला घेऊन येत आहे ना. आत्ता जसे भेटलो तसे परत भेटूच शकतो ना कधीतरी. सई, सई बाळा, बस बस. मी तुझी ओळख करून देतो. हे अजिंक्य आफळे. आणि बरं का अजिंक्य, ही माझी नात सई. मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवलंय बरं का हिनं. अरे वा. काय बघण्याचा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी मला एक महत्वाचं सांगायचंय. मी तुम्हाला इथे सईला बघायला बोलवलं खरं, पण एक छोटासा गोंधळ झालाय. काय झालं अप्पा? क्षमा करा मला. क्षमा कर. भाऊ, हे काय करताय तुम्ही? माझ्या नातीचं एका मुलावर प्रेम आहे. आणि ती त्याच्याशिवाय जगूच शकत नाही हे कालच मला कळलं. आता हे सगळं माहिती असताना मी तिचं लग्न तुमच्याशी लावून देऊ शकत नाही. तो मुलगा परदेशी आहे. खरं म्हणजे अशा लोकांचा मी तिरस्कारच करतो, पण केवळ माझ्या नातीच्या प्रेमासाठी मी त्याचा स्वीकार करणार आहे. तिनं माझा विश्वासघात केलाय, पण मी मात्र तिचाच विचार करणार. माझं स्वदेशी तत्व ती विसरली म्हणून मी तिच्या प्रेमाचा बळी नाही जाऊ देणार.
माझी सगळी तत्व तिनं पाळावी या अपेक्षांचं ओझ मी का म्हणून टाकू तिच्यावर? हे बघा, तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. हो आप्पा, आजपर्यंत मी फक्त ऐकलं होतं, पण आज पटलं. आप्पा, खरंच महान आहात तुम्ही. तुम्ही सईच्या मनाचा इतका विचार करताय, बघून बरं वाटलं. सई, असे आजोबा मिळायला नशीब लागतं बरं का. आप्पा, छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. काळजी घ्या. आणि सई, तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. येतो मी. काही बाळा, ऐकलंस ना तू मी काय बोललो ते? कर लग्न तू त्या कांगारूशी. कल्पना, केवढ्या जोरात चिमटा काढलास? अहो पण तुम्हीच म्हणालात ना चिमटा काढ म्हणून. अगं हो, मी म्हणालो चिमटा काढ म्हणून, पण चिमटा काढ म्हणालो, तू तर जवळजवळ माझा हातच मुरगळून ठेवलास. अगं बाई, हो का? माफ करा. आता हळूच काढते. काय? बघ, दादाने नक्की वहिनींना चिमटा काढायला सांगितलं असणार. आपण स्वप्न बघत नाहीये ना याची खात्री करून घ्यायला. पण खरंच हो, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हो, म्हणजे आप्पांनी कांगारू आणि सईच्या लग्नाला होकार दिला. हा चमत्कार आहे. हो, पण हा चमत्कार असा अचानक कसा झाला? अगं, मानसी, चमत्कार हे असेच घडतात अचानक. नाही, मला तर वाटलं होतं की आप्पा नेहमी सारखे आरडाओरड करणार आणि मग मेरे खानदान की इज्जत, मेरे उसूल, बापरे. मेरे वगैरे हे असे सगळे संवाद मराठीत म्हणून सईच्या लव्ह स्टोरीचा दी एंड करून टाकणार. न भूतो न भविष्यती. पण आता पुन्हा नव्याने सुरू होणार बरं का सई आणि नचिकेतची प्रेम कहाणी. हो ना, छान होऊ दे बाई दोघांचा संसार. नचिकेत तसा छानच आहे. मला जावई म्हणून तो आधीच पसंत होता, पण आता आप्पांनी परवानगी दिली आहे म्हटल्यावर काळजीच मिटली. हो ना, सगळं अगदी मनासारखं घडायला लागले नाही. पण कल्पना, आता जरा तू मोठ्यांसारखी वाग. हा, म्हणजे मी काय लहान मुलीसारखी वागते असं म्हणायचं तुम्हाला? अगं तसं नाही, आता आपण सासू सासरे होणार. हो ना, आता आपण सासू सासरे होणार. मग आपण आजी आजोबा होणार. किती गोड दिसेल नाही त्या दोघांचं बाळ. ए कल्पना, जरा भानावर ये. तुझी गाडी जरा जोरातच धावते. जरा गती कमी कर. हा, वेग कमी कर. आणि मला चहा टाक बघू, एक पेला. मोठ्यांसारखी वाग, मोठ्यांसारखी वाग. सासू सासू. हा, सासरा. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवू नये मी. पण का?
अगं कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय. अचानक कसं काय ग त्यांनी तुझं आणि नचिकेतचं नातं स्वीकारलं? यांचं नक्कीच द्यावं काहीतरी. नाही काजी, तसं काही नाहीये. आप्पांना खरंच माझ्याबद्दल वाटलं म्हणून त्यांनी होकार दिला, बाकी काही नाही. बघ बघ आता यांचं बिंग फुटेल की नाही ते. लोक कसं लपून झपून दूरध्वनी लावतायत. नमस्कार. स्वर्गातल्या गाठी विवाह संस्थाना. हा, मी आप्पा केतकर बोलतोय. मला जरा माझ्या नातीच्या विवाह नोंदणीविषयी बोलायचं होतं. हो 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 चालेल, थांबतो ना. तुम्ही त्या संबंधित बाईंना दूरध्वनी द्या. हो चालेल चालेल. बघ बघ मी म्हंटल होतं ना कुठल्या तरी विवाह संस्थेत नाव नोंदवतायत तुझं. मी काय आज ओळखत नाहीये ना. नमस्कार, मी आप्पा केतकर बोलतोय. हो, सई केतकर या नावाने नोंदणी केली होती. काय 3 स्थळ? नको नको नको. अहो मी काय सांगतोय ते नीट ऐकून तरी घ्या आधी. अहो तीच नोंदणी रद्द करण्यासाठी म्हणून मी आता दूरध्वनी केलेला आहे. अहो तिचं लग्न ठरलंय. अहो कुणाशी काय विचारताय? मुलगे काय फक्त तुमच्याच संस्थेत आहेत? तेव्हा मला सांगताय. बघितलं सज्जी, आता तरी तुझा विश्वास बसला ना. हो ग आता तर प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितलंय मी. आता तर विश्वास ठेवायलाच लागेल की यांच्या मनात काही काळं बेरं नाही. आणि आता यांच्या आवडीचंही काहीतरी करावं लागेल. कर कर. हो हो. अय्या आई, शिरा? आज अचानक शिरा कोणासाठी? अगं यांच्यासाठी. नातीला परवानगी मिळाली म्हटल्यावर आई लगेच खुश ना अप्पांवर. हो बाई, आज कितीतरी दिवसांनी अगदी मनापासून यांच्या आवडीचं काहीतरी करतेय. चमत्कारच झाला नाही? म्हणजे परदेशी लोकांचा द्वेष करणारे अप्पा चक्क तयार झाले. म्हणजे परदेशी संस्कृतीवरच्या रागापेक्षा नातीवरचं प्रेमच जास्त वरचढ ठरलं पडायचं. हो, फक्त एवढंच कारण आहे का? म्हणजे अप्पांच्या स्वदेशी विचारांमध्ये एवढा मोठा बदल झाला, असं काय आलं असेल अप्पांच्या मनात? अगं नातीवरचं प्रेम, आई म्हणाल्या ना, दुसरं काय असणार? अगं नातीच्या प्रेमाचा प्रश्न आला ना तेव्हा सगळे नियम गुंडाळून ठेवले यांनी. पण तरी लगेच कसे तयार झाले अप्पा? नक्की फक्त एवढंच कारण आहे का? नाही, याला कारण फक्त एकच. तिच्या डोळ्यात मला प्रेम दिसलं आणि त्या प्रेमामुळे तिच्यामध्ये आलेलं धाडस हे मला जाणवलं. त्यानंच मला जिंकून घेतलं रे. वा आप्पा, मानलं हा, मानलं. हे, तिला जर तिचं प्रेम मिळालं नाही तर एखादं टोकाचं पाऊल उचलेली की काय अशी भीती सुद्धा वाटली मला. हो, ते हल्लीची तरुण मुलं प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार असतात रे. आपण वाचतो नाही का? हो ना. नाही, तुमच्या ना लवकर लक्षात आलं हे खूपच बरं झालं. आणि नचिकेत तसा गुणी मुलगा आहे. म्हणजे तो परदेशी आहे ही एक गोष्ट जर का बाजूला ठेवली ना तर तो माणूस म्हणून खरंच खूप चांगला आहे. नाही, ते सगळं ठीक आहेच, पण काय आहे, सई माझी नात आहे. शेवटी परदेशी तर परदेशी. तिच्या आनंदासाठी मी मंगळावरच्या एखाद्या मुलाला सुद्धा होकार दिला असता. निदान हा पृथ्वीवरचा कांगारू तरी आहे. वा, आज आमच्या सौभाग्यवतींनी साजूक तुपातला
शिरा केलेला दिसतोय. दिगंबर, आप्पांनी माझ्या आणि नचिकेतच्या लग्नाला परवानगी दिली. काय आई शपथ, चक्कर येऊन पडतो का काय मी आता. त्यापेक्षा शिरा खा ना तू. तू राहू देत, मी शिरा खातो मस्त. अरे बहिणी बहिणी, सकाळी सकाळी अशी गोड बातमी दिलीस. आणखीन काय पाहिजे वहिनी आयुष्यात. वहिनी पण आप्पा तयार कसे झाले तुझ्या आणि भाईच्या लग्नाला. चमत्कारच झाला. हो, ते तर आहेच. बरं वहिनी, अभिनंदन ना. शेवटी हिटलर लाईनीवर आला. काल काल आप्पांना हिटलर म्हणायचं नाही या. बरं ठीक आहे, सॉरी, चुकलो. हे ऐक. राजमान्य राजश्री मराठी गुरु स्वदेशी सम्राट श्री 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 आप्पा केतकर यांचा विजय असो. हे आता हळू. बरं दिगंबर, नचिकेतचा भ्रमणध्वनी लागत नाहीये. तुझं काही बोलणं झालं का त्याच्याशी? नाही ना, पण मला वाटतं भाई पोचला असेल सिडनीला. वहिनी, आपण जरा उशीरच केला ना परवानगी द्यायला. उशिरा शहाणपण सुचून काय उपयोग आहे. म्हणजे नचिकेत इथे होता तेव्हा कधीही धड वागले नाहीत त्याच्याशी. आणि आता तो निघून गेलाय ना, तर यांच्या नात्याला परवानगी दिली आहे यांनी. पण काही करून त्याला परत बोलवायला हवं. भाऊजी, भ्रमणध्वनी लागतोय का हो त्याचा? नाही लागत आहे, सारखा बंदच येतोय. आता ना माझ्या हाती एकच पर्याय आहे. मी स्वतः सिडनीला जातो आणि त्याचा हात धरून इथे घेऊन येतो. काय मुलीचा बाप आहे ना, एवढं कर्तव्य करावंच लागणार मला. अरे काहीतरी काय बोलतोयस. आप्पांनी उशीरच केला नाही परवानगी द्यायला. आप्पांनी नाही उशीर केला, सईने उशीर केला. आपण ना आप्पांना सगळं आधीच सांगायला हवं होतं. मी सांगणारच होतो, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला थांबवलं. आता पस्तावा करून काय उपयोग. आई, तू बोल ना काहीतरी. काय बोलू. हे नशीब कसं असतं नाही. म्हणजे नचिकेत इथे होता तेव्हा आवडायचा नाही यांना, आणि आता तो निघून गेलाय तर त्याला स्वीकारलंय यांनी. नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीचा पूर्ण आनंद मिळायला ना नशीबच लागतं. अहो मग हे आधीच नाही का सांगायचं. मी त्याच वेळेला मान्य केलं असतं सईचं आणि नचिकेतचं नातं. पण आप्पा, आधी माझ्यात नव्हतं धाडस तुम्हाला हे सगळं सांगायचं. नचिकेत जायला निघाला आणि मी नकळतपणे सगळं बोलून गेले तुमच्या समोर. हो खरंय आप्पा, पण जाऊ दे, आता उशीरच झालाय. नव्हताच तो आनंद आपल्या नशिबात. आहे आहे सुनबाई, आनंद आहे. सई बाळा, तुला ह्या आनंदाचा स्वीकार करावाच लागेल. ये आनंदा ये.